हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन आवर चॅनल. मी आहे प्रतिमा मॅडम. ओके, सो आज आपण बघणार आहे हायड्रोकार्बन. कशाला म्हणायचं हायड्रोकार्बन? चा शब्दातच आहे हायड्रो प्लस कार्बन, दॅट इज हायड्रोजन अँड कार्बन. तर हायड्रोकार्बन हा एक बेसिक ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे ज्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन दीज टू एलिमेंट्स आर द बेसिक एलिमेंट्स विथ अदर एलिमेंट्स. पण हे दोन असतील तर त्याला म्हणायचं आपण हायड्रोकार्बन. आता हे कसे तयार झाले बघू आपण, हाऊ दे फॉर्म. सो ॲटॉमिक नंबर ऑफ कार्बन इज 6. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन माहितीच आहे तुम्हाला, 2 4. ओके, that means in outermost shell of carbon has the only 4 electrons are present. ओके, तर त्याचं ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी त्याला 4 इलेक्ट्रॉन्स काय आहेत गरजेचे आहेत. आणि हे जर 4 इलेक्ट्रॉन्स त्याला मिळाले तर त्याचा ॲटॉमिक नंबर काय होईल, 10 होईल, जो निऑनचा आहे. आणि निऑन हा इलेक्ट्रिकली स्टेबल आहे कारण त्याचे आउटरमोस्ट शेल कंप्लीट आहे. पण कार्बन तसं करत नाही. आणि तसं करत नसल्यामुळं तो काय करतो, इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करतो. कार्बनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स असल्यामुळं 4 इलेक्ट्रॉन्स त्याला द्यावे किंवा घ्यावे लागणार. म्हणजेच त्याची व्हॅलन्सी झाली 4. आणि काय म्हटलं त्या ठिकाणी, तर तो न देता किंवा घेता सरळ इलेक्ट्रॉन्सचं काय करणार आहे त्या ठिकाणी, शेअरिंग करणार आहे. इलेक्ट्रॉन्सचं काय करणार आहे त्या ठिकाणी, शेअरिंग करणार आहे. आणि मग इलेक्ट्रॉन्स शेअरिंग केल्यानंतर जो बॉन्ड तयार होतो त्या बॉन्डला म्हटलं जातं त्या ठिकाणी कोव्हॅलंट बॉन्ड. ओके, डू यू अंडरस्टँड हिअर? येस. आणि हे कोव्हॅलंट बॉन्ड जिथे फॉर्म होतात आणि ज्यापासून जे कंपाऊंड तयार होतं त्यांना म्हटलं जातं कोव्हॅलंट कंपाऊंड, ज्यामध्ये त्या कोव्हॅलंट कंपाऊंडचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट, सो दॅट मीन्स MP अँड BP हा लो असणार आहे. हे कोव्हॅलंट कंपाऊंड्स जनरली वॉटरमध्ये इनसोल्युबल आणि ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये नेहमी काय असतं तर सोल्युबल असतं. आणि महत्त्वाचं, दे आर पुअर कंडक्टर ऑफ हीट अँड द इलेक्ट्रिसिटी. आता इथे एक्झाम्पल समजण्यासाठी आपण एक घेतलेलं आहे. एक कार्बन आहे, बरोबर आहे, एक कार्बन असेल तर काय करेल तो बघा. तर काय करेल तो एक कार्बन, या ठिकाणी इथं मी दाखवलेलं आहे बघा कार्बनचं स्ट्रक्चर. ओके, हा न्यूक्लियस, ही फर्स्ट शेल ज्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन असणार आहेत. ओके, आणि सेकंड शेल ज्याच्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन्स, 1 2 3 and the 4 electrons are present in outermost shell of the carbon. ओके, मग त्यावेळेला आता त्याला 4 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे. तर तो काय करतो, तर हायड्रोजन सोबत शेअरिंग करणार आहे. पण हायड्रोजन जर घेतला तर हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर हा 1 असल्यामुळं, 1 असल्यामुळं त्याच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन असणार आहे. ओके, त्याच्यामध्ये काय असणार आहे त्या ठिकाणी, एकच इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे, जो तो देतही नाही आणि घेतही नाही. तर तोही काय करणार, कार्बनसोबत शेअरिंग करणार. आता या हायड्रोजननं या कार्बन बरोबर एका इलेक्ट्रॉनचं शेअरिंग केल्यामुळं फर्स्ट शेल त्याची जी आहे त्याचं डुप्लेट इथं कंप्लीट होणार आहे. ओके, तर हा एक हायड्रोजन झाला. असा आणखी एक हायड्रोजन घेतला, त्याचंही त्यानं डुप्लेट कंप्लीट केलेलं आहे. तिसरा आहे तर त्याचंही त्यानं डुप्लेट या ठिकाणी कंप्लीट केलं. आणि चौथा हायड्रोजन, त्याचंही त्यानं डुप्लेट इथं कंप्लीट केलं. अशा पद्धतीनं 4 हायड्रोजननी स्वतःचं या ठिकाणी डुप्लेट कंप्लीट केलेलं आहे. म्हणजे फर्स्ट शेलची 2 इलेक्ट्रॉनची कपॅसिटी कंप्लीट केली. आणि ॲट द सेम टाईम हिअर द 4 इलेक्ट्रॉन्स कार्बनची जी आउटरमोस्ट शेलची ऑक्टेटची कपॅसिटी जी आहे ती सुद्धा इथं काय झालेलं आहे, कंप्लीट झालेलं बघा. 2 4 6 आणि 8. सो हिअर इन आउटरमोस्ट शेल ऑफ द कार्बन 8 इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट, दॅट मीन्स हिअर ऑक्टेट इज कंप्लीट. पण इथं हे जे झालेलं आहे या ठिकाणी, तर या ठिकाणी काय झालेलं आहे तर कार्बन आणि हायड्रोजनमध्ये काय झालेलं इलेक्ट्रॉनचं शेअरिंग झालं. हा कार्बनचा इलेक्ट्रॉन आणि हा
हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये शेअरिंग झालं आणि शेअरिंग होऊन त्यांच्यामध्ये जो बॉन्ड तयार झालेला आहे. सो दिस बॉन्ड इज नथिंग बट द कोव्हॅलंट बॉन्ड. सो हाऊ मेनी कोव्हॅलंट बॉन्ड्स आर फॉर्म हिअर? 1, 2, okay, 3 and the 4. Okay, so in this way, in one carbon and 4 hydrogen, there are 4 covalent bonds are formed. Okay, इथं तयार झालेले आहेत. That means here the CH4 compound, ज्याला आपण काय म्हणतो मिथेन, तर इथं मिथेनचं स्ट्रक्चर या ठिकाणी तयार झालेलं आहे. ओके, तर या पद्धतीनं कार्बन 1 असताना, ओके, कार्बन 1 असताना 4 हायड्रोजन सोबत तो काय करतो त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं शेअरिंग करणाऱ्याने, त्यामुळे त्याचं नाव जे आहे 1 कार्बनचं, तर त्याचं काय नाव दिलेलं आहे त्या ठिकाणी? मिथेन. आता हे जे हायड्रोकार्बन्स आहेत, हे हायड्रोकार्बन्सचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं ते आपण पुढे बघणार आहे. हायड्रोकार्बनचं क्लासिफिकेशन हे कार्बनमध्ये कोणता बॉन्ड प्रेझेंट आहे, विच बॉन्ड इज प्रेझेंट बिटवीन द कार्बन, बेस्ड ऑन इट इज डिवायडेड इंटू 2 टाइप्स. ओके, आत्ता तुम्हाला स्टडीला हा दिलेला आहे त्या ठिकाणी बघा. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. फर्स्ट वन इज द सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, सेकंड वन इज द अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन कशाला म्हणायचं, तर मगाशी जे आपण एक्झाम्पल या ठिकाणी घेतलेलं होतं कार्बनचं, मिथेनचं, 1 कार्बन आणि 4 हायड्रोजन, बट इन बिटवीन ऑल दीज हायड्रोजन द सिंगल बॉन्ड इज प्रेझेंट. ओके, त्यांच्यामध्ये काय झालेलं आहे त्या ठिकाणी सिंगल बॉन्ड प्रेझेंट आहे. तर असेच आहे, मग इथे 1 कार्बन, समजा इथं अजून एक कार्बन वाढलेला असेल, अशी कार्बनची संख्या वाढत जाईल, पण एव्हरी टाइम, ओके, ओनली सिंगल बॉन्ड इज प्रेझेंट. दिस कंपाउंड इज सॅच्युरेटेड बाय द सिंगल बॉन्ड. So these hydrocarbons are known as the saturated hydrocarbons. They are known as alkane. Okay, alkane. That means in the carbon atom single bond is present. Okay. Then unsaturated hydrocarbon, याचा अर्थ माहितीच आहे, ज्याच्यामध्ये सिंगल बॉन्ड नसेल, तर एक तर तो डबल असेल किंवा त्या ठिकाणी काय असेल तर ट्रिपल असेल. ओके, सो डबल किंवा ट्रिपल असेल. इफ द डबल बॉन्ड इज प्रेझेंट बिटवीन द कार्बन ॲटम विच इज नोन ॲज अल्कीन अँड ट्रिपल बॉन्ड इज प्रेझेंट विच इज कॉल्ड ॲज द अल्काइन. ओके, नाउ सी हिअर. तर कार्बनमध्ये डबल ट्रिपल बॉन्ड समजण्यासाठी इथे मी एक एक्झाम्पल या ठिकाणी घेतलेलं आहे बघा. समजा इफ द नंबर ऑफ कार्बन ॲटम्स 2 आहेत या ठिकाणी, बरोबर आहे. सो हिअर 2 कार्बन ॲटम्स आर प्रेझेंट. सो हाऊ मेनी हायड्रोजन्स आर प्रेझेंट? 1, 2, 3, 4, 5, 6. सो हिअर द कार्बन ॲटम्स आर 2, हायड्रोजन आर 6. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ दॅट हिअर C2H6. ओके, बिकॉज ऑफ सम रिझन, काही कारणास्तव इथे हे 2 हायड्रोजन या ठिकाणी जर मिळाले नाही. ओके, तर या हायड्रोजनचा जो इलेक्ट्रॉन होता, ज्याच्यावर त्यांनी शेअरिंग केलं होतं या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं, ते काय करणार आहोत, कारण आता तर व्हॅलन्सी कंप्लीट व्हायला पाहिजे. कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे. सो हिअर 1, 2, 3 झाली. इथला एक इलेक्ट्रॉन आपला शिल्लक राहतो ना, मग ते काय करणार आहे, तर इथं आपापसातच त्या ठिकाणी काय करतील, शेअरिंग करतील. ओके, त्या ठिकाणी शेअरिंग करतील आणि शेअरिंग केल्यामुळे इथं कुठला बॉन्ड फॉर्म झाला, डबल बॉन्ड फॉर्म झालेला आहे. आलं लक्षात. आता डबल बॉन्ड ज्याला फॉर्म झाला त्यावेळेला मॉलिक्युलर फॉर्म्युला काय होतो बघू आपण. C2 आणि H 1, 2, 3, 4. तर H किती झालेत बघा या ठिकाणी 4. बिकॉज ऑफ सम रिझन अगेन दे आर नॉट गेटिंग these 2 hydrogen. Then again they share these 2 इलेक्ट्रॉन. ओके, एकमेकांमध्ये. त्यावेळेला कुठला बॉन्ड इथं फॉर्म झाला, त्या ठिकाणी ट्रिपल बॉन्ड फॉर्म झालेला आहे. पण ट्रिपल बॉन्ड फॉर्म ज्यावेळेला झालेला आहे त्यावेळेला मॉलिक्युलर फॉर्म्युला काय झाला, C2 आणि H2.
तर सिंगल ज्यावेळेला होता त्यावेळेला हा झाला अल्केन. ओके, हा झाला डबल बॉन्डचा अल्कीन आणि ट्रिपल बॉन्डचा अल्काईन. कार्बन जर 2 असतील तर त्याचं नाव असतं त्या ठिकाणी इथेन. डबल बॉन्डला ते नाव होणार त्या ठिकाणी इथीन आणि ट्रिपल बॉन्डला नाव होणार आहे त्या ठिकाणी इथाईन. ओके, तर यानुसार समजण्यासाठी जनरल त्या ठिकाणी फॉर्म्युला सांगितला जातो. तो सांगण्याआधी अजून इथे एक एक्झाम्पल घेते बघा. या ठिकाणी कार्बन 3 आहेत. ओके, सो हिअर 1 2 3 कार्बन. सो हाऊ मेनी हायड्रोजन्स? 3 4 5 6 7 8. Okay, here 8. Then now here 2 hydrogens are not getting. 2 हायड्रोजन मिळाले नाही, त्यांनी आपापसात त्या ठिकाणी शेअरिंग केलं. ओके, तर काय झाले 2 मायनस होतील. आता इथं फॉर्म्युला मोजतच बसू नका, डायरेक्ट करूया. C3H8 आहे, त्यातले 2 गेले, किती राहिले 6. कन्फर्म करा हवं तर मोजून. 1 2 3 4 5 6, कारण हे दोघांचं शेअरिंग इथं झालेलं आहे आपापसात इथं. ओके, त्यानंतर आणखीन 2 घेऊ आपण. या ठिकाणी गेलेत तर यांचं शेअरिंग इथं झालेलं असणार आहे. ट्रिपल बॉन्ड झाला. कार्बन 3च आहेत. ओके, कार्बन्स आर 3. हायड्रोजन आणखीन 2 कमी झाले म्हणजे किती झाले 4. 1 2 3 आणि इट इज हिअर 4. ओके, तर नाव काय होईल बघा या ठिकाणी याचं सांगा नाव ह्याचं. तर कार्बन 3 असताना नाव असणार त्या ठिकाणी प्रोपेन. तर इथं काय होईल त्या ठिकाणी प्रोपीन आणि हिअर प्रोपाईन. ओके, सो इन दिस वे हिअर हायड्रोकार्बन. हे 2 एक्झाम्पल मी या ठिकाणी घेते. आता यावरती तुम्हाला एक फॉर्म्युला लक्षात आला असेल. हे जे घेतलेले आहेत कार्बनचा जो नंबर आहे, सो दिस नंबर इज डिनोटेड बाय स्मॉल एन. ओके, स्मॉल एन. तर स्मॉल एन नुसार जर घेतला तर कार्बनचा नंबर त्या ठिकाणी बघा, कार्बनचा नंबर आपण एन घेतलेला आहे तर CN. आणि हायड्रोजन जर घेतले या ठिकाणी तर हायड्रोजन बघा किती आहे त्याच्या, तर 2 × 2 + 4 जर घेतले म्हणजे 2N प्लस त्या ठिकाणी 2. 2 दुने 4 + 2 किती होणार त्या ठिकाणी 4. सॉरी 2 2 जा 4 + 2 किती होतं त्या ठिकाणी 6 होतं. म्हणजे तुम्हाला अल्केनसाठी हा जनरल फॉर्म्युला त्या ठिकाणी मिळालेला काय हो CnH2n+2. ओके, हा जनरल फॉर्म्युला अल्केनसाठी मिळाला आणि त्यामुळं अल्केनचा जनरल फॉर्म्युला आपला झालेला आहे CnH2n+2. ओके, त्यातले 2 मायनस या ठिकाणी केले तर आपला अल्किनचा फॉर्म्युला होणार आहे CnH2n आणि त्यातून आणखी 2 मायनस केले तर काय होतील -2 इथे लिहिणार म्हणजे CnH2n-2. ओके, तर अशा पद्धतीने इथं कार्बनची संख्या आपण 2 घेतली, 3 घेतली, कदाचित या ठिकाणी 4 असू शकते, 5 असू शकते. By using this formula you can find out the molecular formula of this hydrocarbon. ओके, तर या पद्धतीनं आपण या ठिकाणी हायड्रोकार्बन म्हणजे काय हे स्टडी केलेलं आहे. ओके, इफ यू लाईक दिस पार्ट, आय होप तुम्हाला हा भाग समजलेला असेल. इफ यू लाईक दिस पार्ट, ओके, प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.